बारामतीमध्ये अजित पवारांचं भव्य स्मारक उभं राहणार. शरद पवारांकडून स्मारकासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पाहणी. अजित पवार यांनी उभारलेल्या सर्व वास्तूंपेक्षा मोठी आणि भव्य वास्तू उभारण्यात येईल. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांची माहिती. अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. फडणवीसांच्या 7 दिवसात 22 प्रचारसभा प्रलंबित होत्या. आता स्थानिक पातळीवरचे नेते प्रचार करणार असल्याची माहिती. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील भिवूतवाडी गावामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या प्रचार गाडीची तोडफोड. गोपीचंद पडळकरांच्या वहिनी माधवी पडळकरांच्या सभेच्या वेळी जोरजोरात स्पीकर वाजवत असल्यामुळे घटना. ठाण्यातल्या महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. धर्म, संस्कृती आणि मानवतेच्या एकतेचा दीप ठाण्यामध्ये प्रज्वलित. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखेतील बदलांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकावरती परिणाम. 9 आणि 10 फेब्रुवारीचे पेपर्स आता 24 आणि 25 फेब्रुवारीला होणार. परीक्षेची वेळ मूळ वेळापत्रकानुसारच राहील. अमरावती जिल्ह्यामध्ये 10 कोटी किमतीची 5 किलो एमडी ड्रग्ज पकडल्यामुळे खळबळ. नवसारी गावाजवळच्या जीएसटी भवनामध्ये महसूल गुप्तचर पथकाची कारवाई. तिसरं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन येत्या 7 आणि 8 फेब्रुवारीला अमरावतीमध्ये होणार. संमेलनासाठी राज्यभरातल्या सुमारे 150हून अधिक गझलकारांचा समावेश. प्रसिद्ध कवी वैभव जोशी संमेलनाचे अध्यक्ष तर स्वागताध्यक्ष म्हणून नाना लोढम यांच्यावरती जबाबदारी. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराजनं इतिहास रचला. अंतिम फेरीमध्ये दिग्गज नोवाक जोकोविचचा पराभव करून अल्काराजने जिंकलं विजेतेपद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.